अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ काटणाऱ्यांना 11 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्री शेळके आहेत, त्यांच्यासोबत आपण या संदर्भात बोलणार आहोत। ताई, आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे। काय सांगाल तुम्ही आमदार संजय गायकवाडांना? मी सांगण्याची गरज नाही, त्यांच्या बुद्धीची कुवत मला असं वाटतं की त्यांच्या या वक्तव्यातून आपल्या सगळ्यांना कळाली असेल। आणि हे काही आमदार संजय गायकवाड यांचं पहिलं वक्तव्य नाही आहे। अशा प्रकारची वादग्रस्त चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते खूप माहीर आहेत, त्याच्यात त्यांची मास्टरी आहे। त्याच्यामुळे हे काही पहिलं वक्तव्य नाही आहे। परंतु अर्थातच ते स्वतः एका संविधानिक पदावर आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्याच्यामुळे त्या पदाची गरिमा त्यांनी राखायला हवी, जी त्यांनी मागच्या 5 वर्षामध्येही राखलेली नाही। आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, एक मोठं ते पद आहे। त्या पदावरच्या व्यक्तीला अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे जीवे मारण्याची ती धमकी आहे। त्याच्याबद्दल रीतसर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच आहेत, ती प्रक्रिया होईलच। परंतु अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या या व्यक्तीचा निषेध आम्ही करतोच। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता या वक्तव्याची माफी मागितली पाहिजे, कारण त्यांचा तो लोकप्रतिनिधी आहे आणि स्वतः तोंडाला येईल वाटेल ते सातत्याने बडबडत असतात। ते जे म्हणतायत, मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या जिभेवर त्यांचा कधीही ताबा नव्हता, अजूनही नाही आहे। आणि त्यांची जीभ छाटण्यासाठी मला नाही वाटत कुठला पुरस्कार द्यायची गरज पडेल। लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे अशा प्रकारचं नेरेटिव्ह तयार करण्यात आलं आहे। त्याचा आपल्याला हे पण दिसलं आहे। आता नेरेटिव्ह विरुद्ध नेरेटिव्ह असा प्रकार आहे का येणाऱ्या विधानसभेमध्ये? म्हणूनच संजय गायकवाड अशी भाषा वापरत आहे। हो, तो एक केविलवाणा प्रयत्न यांचा सुरू आहे महायुतीचा। कारण त्यांनी हे पाहिलं आहे की त्यांच्याबद्दलचं जे त्यांची वक्तव्य वारंवार राहिली महायुतीची सगळ्यांचीच, BJP असेल किंवा त्यांचे समविचारी पक्ष, त्यांची ही वारंवारची वक्तव्य आणि भूमिका ही लोकशाही आणि संविधान विरोधी सातत्याने होती, आहे आणि राहील। आरक्षण विरोधीसुद्धा होती, आहे। कारण BJPने देशाच्या स्तरावर अनेक IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून केल्या आहे आणि अनेक देशवासियांना त्याची माहिती आहे। आपण वारंवार त्याचा विरोधही केला आहे। स्वतः लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून जर ते नियुक्त्या करतात, याचा अर्थ आरक्षण त्यांना नको आहे। त्यांना असं वाटतं की आरक्षणाची आमची भूमिका आहे किंवा संविधान आम्ही जाणतो ते मानतो असं दाखवून आपल्याला मतं मिळवता येतील। परंतु देशातली जनता, राज्यातली जनता आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनतासुद्धा सुज्ञ आहे। त्यांनी 5 वर्षामध्ये पाहिलं आहे की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही आहे, त्याचा प्रत्यय सगळ्यांनी घेतला आहे। आमदार संजय गायकवाडने ज्या प्रकारे राहुल गांधींचं वक्तव्याचा समाचार घेतला आहे, नेमकं राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये काय सांगितलं होतं आणि त्यांचा वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे का? तुम्ही बरोबर बोललात की राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो। राहुलजी गांधी अमेरिकेमध्ये जाऊन जे बोलले, त्यांनी त्या ठिकाणी भारताची उलट आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका जाहीर केली। राहुलजी गांधी अमेरिकेमध्ये बोलत असताना म्हणाले की या देशातला दलित बांधव, आदिवासी बांधव, OBC बांधव हे अनेक वर्षांपासून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि त्यांचं मागासले पण जोपर्यंत दूर होत नाही, जोपर्यंत त्यांना समान न्याय